कैरी दिसली की तोंडाला पाणी सुटतं. पण जर तुम्हाला वर्षभर कैरीचा स्वाद घ्यायचा आहे तर याच कैरींचं आपण पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवूया आणि हे खाल्लात तर चव जिभेवर आणि आनंद मनात. हे अशा पद्धतीतलं लोणचं बघून तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार. तर चला आपण या रेसिपीची सुरुवात करूया. सर्वात आधी या कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊया. नंतर कॉटनच्या कापडने पुसून घेऊया. नंतर या कैऱ्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेऊया. आणि हो मंडळी, कैरी कापताना हात तुमचे कोरडे असले पाहिजे, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. इकडे आपल्या 5 कैऱ्या कापून झालेल्या आहेत. आता एका ते टोपलीमध्ये काढून घेऊया. कापलेल्या कैऱ्यांची टोपली मडक्याच्या वर ठेवूया. यामध्ये 4 चमचे हळद आणि 5 चमचे मीठ घालूया. आता हे मीठ आणि हळद या कैऱ्यांमध्ये चांगला असं एकजीव करून घेऊया. हे झाल्यानंतर त्या टोपलीवर एक कॉटनचा कापड ठेवूया आणि त्याला घट्ट अशी गाठ मारून घेऊया, जेणेकरून हवा आतपर्यंत जाणार नाही. आपण या कैरींना पूर्ण 1 दिवस उन्हात ठेवूया. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की मी मडकं खाली का ठेवलं होतं ते. यामागचं कारण आहे की कैरीला पाणी सुटतं, म्हणून हे मडकं खाली ठेवलं होतं. आता आपण या कैरींना 2 तास उन्हात ठेवूया. त्यानंतर मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी 3 चमचे धणे, 3 चमचे मेथी, 5 चमचे बडीशोप, 3 चमचे जिरं, पाऊण कप राईची डाळ, 3 चमचे ओवा, 1 चमचा काळे तीळ. आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया. भाजताना गॅस मंदच ठेवा. हे साहित्य करपवू देऊ नका. या मसाल्यांचा रंग बदलला आणि सुगंध यायला सुरुवात झाली की गॅस बंद करून घ्या. आता हे भाजलेले साहित्य आपण दरदरीत वाटून घेऊया. लोणचं बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप राईचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही सनफ्लॉवर ऑइल सुद्धा घेऊ शकता. तेल आपल्याला इकडे गरम करून घ्यायचं आहे. गरम केलेलं तेल आपण थंड करून घेऊया. तेल आपलं इकडे थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 चमचा हिंग घालूया. 2 चमचे बेडगी मिरची पावडर आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालूया. त्यानंतर तयार केलेला हा मसाला घालूया आणि जाडं मीठ घालूया. मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. इकडे आपलं लोणच्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता या कैरींवर 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घालूया आणि तयार केलेलं लोणच्याचं मिश्रण घालूया. त्यानंतर त्यात 1 वाटी गूळ घालूया. आता हे सर्व साहित्य हाताच्या मदतीने चांगलं असं एकजीव करून घेऊया. कैरीच्या लोणच्यातलं लसूण आम्हाला खूपच आवडतं. तुम्हाला नसेल घालायचं तरी सुद्धा चालेल. आता कोळशावर हिंग घालूया आणि या बरणीला हिंगाची धुरी देऊया. तुम्ही इकडे बघू शकता काय मस्त अशी धुरी या बरणीला देऊन झालेली आहे. आता आपण लगेचच लोणचं यामध्ये भरायला सुरुवात करूया. म्हणजेच मस्त असा हिंगाचा फ्लेवर या लोणच्यामध्ये उतरतो. लोणचं भरून झालं की या बरणीला घट्ट असं झाकण लावून घेऊया. त्यानंतर या बरणीला आपण उन्हामध्ये ठेवून देऊया, म्हणजेच चांगलं मुरलं जाईल. मग कधी बनवते अशा पद्धतीने लोणचं? आवडलं असेल तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.